कीर्तनकारांनी भामचंद्र मुक्ती लढ्याची कथा कीर्तनातून जनजागृती करावी. अखिल भारतीय मराठी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष दिलीपदादा जगताप यांचे पत्राद्वारे आवाहन. बीड प्रतिनिधी सुनील भोसले. वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ कीर्तनकार, विविध संत संस्थांचे पदाधिकारी, दिंडी प्रमुख, पालखी सोहळ्यांचे संस्थापक अध्यक्ष तसेच जगद्गुरू संत तुकाराम महाराज संस्थानांशी संबंधित सर्व मान्यवरांनी भामचंद्र मुक्ती लढ्याबाबत व्यापक जनजागृती करावी, अशी विनंती अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष दिलीपदादा जगताप, संयुक्त सरचिटणीस राजेश घाणेकर, आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख बबरुवान शेंडगे पाटील तसेच राज्य प्रवक्ते श्रीराम महाराज शेळके यांनी एका पत्राद्वारे केली आहे. वारकरी संप्रदायातील सर्व प्रमुखांना पाठवण्यात आलेल्या या पत्रात भामचंद्र भंडारा आणि घोराडेश्वर परिसराच्या संवर्धनासाठी एकत्र येण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या पत्रामध्ये हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे आध्यात्मिक गुरु जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या कार्याचा उल्लेख करून भामचंद्र पर्वत रांगांचे ऐतिहासिक, धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व अधोरेखित करण्यात आले आहे. पत्रात नमूद करण्यात आले आहे की स्वराज्य स्थापनेच्या महान कार्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांना प्रेरणा देणाऱ्या संत परंपरेचे योगदान अनन्यसाधारण आहे. स्वराज्यासाठी बलिदान देणाऱ्या मावळ्यांची यशोगाथा आपण कथा, कीर्तन, कादंबऱ्या आणि चित्रपटांच्या माध्यमातून समाजापर्यंत पोहोचवत आलो आहोत. त्याचप्रमाणे जगद्गुरू तुकाराम महाराजांची साधना भूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या देहू परिसरातील भामचंद्र भंडारा आणि घोराडेश्वर या पवित्र स्थळांचे संरक्षण करणे हे प्रत्येक वारकरी आणि शिवभक्तांचे कर्तव्य आहे. सध्या विकासाच्या नावाखाली या परिसरात होत असलेल्या विविध कामांमुळे या पवित्र साधना भूमीच्या अस्तित्वाला धोका निर्माण होत असल्याची भावना अनेक वारकरी, संत आणि अभ्यासक व्यक्त करत आहेत. भामचंद्र भंडारा आणि घोराडेश्वर हे केवळ डोंगर नसून ते वारकरी संप्रदायाच्या आध्यात्मिक इतिहासाचे साक्षीदार आहेत. आज जो वारकरी संप्रदाय जगभर पोहोचला आहे त्यामागे अनेक पिढ्यांचे समर्पण, त्याग आणि परिश्रम आहे. त्यामुळे या परंपरेची पवित्र साधनास्थळे जतन करणं ही सर्वांची सामूहिक जबाबदारी असल्याचे पत्रात स्पष्ट करण्यात आलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुरूंची साधना भूमी उद्ध्वस्त होत असताना आपण केवळ प्रेक्षक बनून राहणार आहोत का, असा सवालही या पत्रातून उपस्थित करण्यात आला आहे. वारकरी संप्रदायातील प्रत्येक कीर्तनकार, प्रवचनकार, दिंडी प्रमुख आणि पालखी सोहळ्याचे कार्यकर्ते यांनी आपल्या कार्यक्रमांमधून भामचंद्र मुक्ती लढ्याची माहिती समाजापर्यंत पोहोचवावी, असे आवाहन करण्यात आलं. जगद्गुरू तुकाराम महाराजांची गाथा हा वारकरी संप्रदायाचा पंचम वेद मानला जातो. या गाथेतून समाजाला सत्य, करुणा, भक्ती आणि धर्मरक्षणाचे संदेश दिले गेले आहेत. त्यामुळे संतांच्या शिकवणीचा आदर करणाऱ्या प्रत्येक वारकऱ्याने आपल्या साधना भूमीच्या रक्षणासाठी पुढे यावे, असंही पत्रात नमूद करण्यात आलं आहे. या जनजागृती अभियानासाठी मराठवाडा विभागात विशेष मोहीम राबवण्यात येणार असून अखिल भारतीय मराठा महासंघाच्या आध्यात्मिक आघाडीचे प्रसिद्धी प्रमुख बालासाहेब फपाळ पाटील, सरचिटणीस प्रकाश मामा पाटील, जिल्हा अध्यक्ष प्राध्यापक शिवराम सोंडगे तसेच मराठा महासंघाचे जिल्हा अध्यक्ष गणेश नाईक वडे हे मराठवाड्यातून जाणाऱ्या विविध दिंड्यांमध्ये सहभागी होऊन भामचंद्र मुक्ती लढ्याची जनजागृती करणार आहेत. महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी आतापर्यंत अनेक कथा, कीर्तन, प्रवचन आणि धार्मिक कार्यक्रमांमधून भामचंद्र संवर्धनाचा विषय प्रभावीपणे मांडला असून मराठा महासंघाने केलेल्या आव्हानाची माहिती वारकरी बांधवांपर्यंत पोहोचवली आहे. आगामी आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर ही जनजागृती आणखीन व्यापक करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. वारकरी संप्रदायातील सर्व हरिभक्तपरायण कीर्तनकार, दिंडी प्रमुख, पालखी सोहळा आयोजक आणि संत संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन भामचंद्र, भंडारा आणि घोराडेश्वर या पवित्र स्थळांच्या संरक्षणासाठी समाजात जागृती निर्माण करावी, असे आवाहन या पत्रातून करण्यात आले आहे. संतांची परंपरा, शिवरायांचे विचार आणि आध्यात्मिक वारसा जपण्यासाठी हा लढा असल्याचे मतही यावेळी व्यक्त करण्यात आलं. भामचंद्र भंडारा डोंगर, घोराडे डोंगर ही जगद्गुरू तुकाराम महाराजांची साधना भूमी आहे. ही केवळ गडधोंड्याच्या पर्वताची रांग नाही, तो आमचा सांस्कृतिक ठेवा आहे, तो ऐतिहासिक ठेवा आहे.
म्हणून त्याचा आपण जतन केलंच पाहिजे. आणि याच्यासाठी आम्ही परवा रामचंद्राच्या पायथ्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे औचित्य साधून जिजाऊ महासाहेबांच्या वंशातील प्राध्यापक नामदेवराव जाधव, संध्या अधिकारी डॉक्टर अशोक कोल्हे, आमचे प्रवक्ते राम महाराज शेळके, मुबारक भाई शेख, यशवंत फले महाराज, आमच्या माधवीताई माने, मराठवाड्यातून आमच्या आध्यात्मिक आघाडीचे मराठवाड्याचे प्रमुख रामभाऊ मोहिते पाटील, त्यांच्या सुविद्य पत्नी सीताबाई पाटील, या सर्वांच्या साक्षीनं भामचंद्र मुक्ती लढ्यासाठी शपथ घेतली. महाराजांच्या साक्षीला, महाराजांच्या प्रतिमेला वंदन करून, जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या साक्षात्कार भूमीला वंदन करून आम्ही शपथ घेतली की शेवटचा श्वास असेपर्यंत आम्ही भामचंद्र मुक्ती लढ्यासाठी कटिबद्ध होऊया.